स्वप्नील. हो काका, चालू करायला हरकत नाही आपल्याला, डेफिनेटली. ठीक आहे. किती जण झाले? 20 जण जवळजवळ जॉईन झाले दिसतात. 20 झालेत ना, 20 झालेत. हो हो, ठीक आहे. आपल्या आठवले नमस्कार. सांस्कृतिक संस्था. नमस्कार. आजचा हा 38वा कार्यक्रम. आज आपल्याकडे आले सात्यकी सावरकर, सात्यकी अशोक सावरकर, सावरकरांचे नातू आज आपल्याशी बोलणार आहेत सावरकर आणि हिंदुत्व या विषयांवर. मी विनायकना विनंती करतो की त्यांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. आणि मला वाटतं विनायक मुलुंडच्या झालेल्या गेट टुगेदर बद्दल काहीतरी बोलणार आहेत. तो नमस्कार. सर्वप्रथम सात्यकी साहेब, तुमचं आमच्या या 38व्या सांस्कृतिक मंचाचा जो आमचा कार्यक्रम आहे आठवले परिवार चित्पावन ग्रुपचा, त्याच्याबद्दल तुमचं प्रथम स्वागत. आणि तुमची ओळख करून देण्याच्या आधी एक मला थोडं बोलायचं होतं. ते म्हणजे आमचा एक इथे एक छोटं गेट टुगेदर आम्ही अरेंज केलं होतं. तर त्या संदर्भात म्हणजे आमच्या या ग्रुपवर बरंच डिस्कशन आधी झालं होतं आणि त्याच्यानंतर काही त्याचे जे अपडेट्स होते ते पण आम्ही ग्रुपवर दिले होते. पण आता हा कार्यक्रम लगेचच त्या मीटिंग नंतर आपला सादर करण्यात आज आपण करतोय. त्याच्यामुळे मी या गेट टुगेदरबद्दल थोडं बोलतो. तर आठवले परिवार चित्पावन आठवले परिवार त्याचा जो आमचा आठवले कट्टा नावाचा एक आम्ही ग्रुप इकडे फॉर्म केलेला आहे. मी राहायला ॲक्च्युली मुलुंडला आहे आणि आता आठवले कुटुंबीय बऱ्याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. म्हणजे नागाव आहे, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक, बडोदा आणि अशा वेगळ्या ठिकाणी आपले आठवले कुटुंबीय आज राहत आहेत. तर आठवले कुटुंबियांचा जो एक आठवले कट्टा नावाचा आमचा जो एक ग्रुप आहे तो आम्ही बेसिकली ठाणे, डोंबिवली, कल्याण, मुंबई ह्या परिसरात राहणाऱ्या आठवले मंडळींकरता आणि कुटुंबियांकरता आम्ही तो फॉर्म केलेला होता. कारण गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे आपली संस्था स्थापन झाली चित्पावन आठवले परिवाराची. त्याच्यानंतर काही गेट टुगेदर पण झाली, नागावला पण आमचं एक संमेलन झालं होतं आणि काही काही छोटे मोठे असे कार्यक्रम होत गेले होते. पण गेल्या 3-4 वर्षामध्ये असं झालं होतं की मुंबई, ठाणे, कल्याण या परिसरातल्या लोकांच्या आमच्या घाटीभेटी झाल्या नव्हत्या आणि मध्ये पॅन्डेमिकमुळे तर 2-2.5 वर्षामध्ये आमचा संपर्क फक्त फोनवर होता किंवा कुठच्या या कार्यक्रमातून आम्ही भेटत होतो. तर त्याकरता ह्या ठाणे आणि डोंबिवली ह्या कल्याण, मुंबई ह्या लोकांनी थोडं एकत्र यावं याकरता आम्ही शनिवारी 4 तारखेला मेच्या एक गेट टुगेदर अरेंज केलं होतं आणि त्या कार्यक्रमाला साधारण 18 लोक उपस्थित होते. पुण्याहून अनिल काका आणि सौ यशस्वीताई हे पण 2 जण आले होते. आणि त्या कार्यक्रमाचा उद्देश हा होता की ॲटलिस्ट परस्परांचे गाठीभेटी होणं, एक ओळख होणं, परिचय वाढवणं आणि त्याच्यानंतर अनिल काका आणि आपले जे मॅनेजिंग कमिटीचे जे मंडळी आहेत त्यांचे एक सूचना होती की 1-2 वर्षानंतर जर का आपलं संमेलन जर का मुंबईमध्ये किंवा ठाणे इथे जर का आपण करायचं झालं तर ॲटलिस्ट इकडच्या राहणाऱ्या लोकांनी एक थोडा इनिशिएटिव्ह घेऊन पुढे हा कार्यक्रम करण्यात येण्याकरता आधी भेटणं जरुरी आहे आणि त्याच्याकरता आम्ही हा कार्यक्रम केला होता. तर हा कार्यक्रम खूप म्हणजे आम्ही स्वप्नील, मी, चित्राताई आम्ही जरा थोडा इनिशिएटिव्ह घेतला आणि पहिल्या कार्यक्रमाला एक 18 लोकांची उपस्थिती होती आणि पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये तरी आमचा एक साधारण असे प्लॅन आहेत की 4 किंवा 5 महिन्यानंतर साधारण अशा एक मीटिंग अरेंज कराव्या किंवा छोटेखानी गेट टुगेदर करावी. त्यातून लोकांचे संबंध अजून दृढ होतील आणि परस्परांची ओळख होईल, परिचय होईल. तर हे 4 तारखेच्या कार्यक्रमाबद्दल होतं. आणि तुमच्याबद्दल आता सांगायचं म्हणजे तुमचा थोडक्यात परिचय करून देतो. तर सात्यकी सावरकर म्हणजे सात्यकी अशोक सावरकर हे जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू म्हणजे त्यांचे जे बंधू डॉक्टर गणेश नारायण दामोदर सावरकर यांचे ते नातू आहे आणि त्यांनी B.Com पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे आणि पुण्यामध्ये व्हेरिटास नावाची कंपनी आहे IT मध्ये, तर तिथे ते आहेत. आणि त्यांच्याबद्दल म्हणजे बाकीचं जे सगळं त्यांचे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्याबद्दल थोडी माहिती देतो.
तर पुणे नगर हिंदू सभेच्या माध्यमातून त्यांनी बरीच शुद्धीकरणाची कामं केलेली आहेत आणि वैदुवाडी म्हणजे हडपसर पुणे येथील अनेक मुलांचे शुद्धीकरण पुनर्वसन या कामामध्ये ते खूप सहभागी आहेत. त्याच्यानंतर सावरकरांची समाजक्रांती, सावरकरांचं हिंदुत्व, विज्ञाननिष्ठ सावरकर आणि सावरकर आणि भारत याविषयी त्यांनी विविध ठिकाणी जी व्याख्यानं त्यांची अरेंज झालेली होती. तर पुणे, लातूर, बंगलोर, अकोला, बीड, पालघर, संभाजीनगर, रत्नागिरी अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ह्यांनी या 3-4 जे मी आता विषय सांगितले त्याच्यावर त्यांची बरीच व्याख्यानं झालेली आहेत. आणि मी सावरकर या वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांचं परीक्षक म्हणून म्हणजे मराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनतर्फे ही एक स्पर्धा असते, त्याच्यामध्ये त्यांचं ते परीक्षक म्हणून असतात. तर त्याचं त्यांनी परीक्षण केलेलं आहे. आणि सध्या सावरकर स्मृती प्रतिष्ठान यांचा कार्यवाही पद पुणे नगर हिंदू सभेच्या कोषाध्यक्षपद हे त्यांच्याकडे आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी हर घर सावरकर समिती कार्यवाह आणि राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी जी मृत्युंजय प्रकाशन ही संस्था त्यांनी स्थापन केली आणि त्या संदर्भात काही पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. तर अक्षय जोग लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचं आक्षेप आणि वास्तव्य हे एक पुस्तक होतं. अपर्णा चौथे यांचं तू धैर्याची अससी मूर्ती या पुस्तकाचं ही जी सावरकरांविषयी जी पुस्तकं आहेत ती सगळी त्यांची प्रकाशनं आहेत. आणि आत्ताच गेले काही आठवड्यामध्ये सगळ्यांनी सावरकरांवर एक चित्रपट आलेला होता, तो मला वाटतं बऱ्याचशा लोकांनी बघितला असेल आपल्यापैकी. आणि सावरकर म्हणजेच एक ज्वलंत हिंदुत्व असं सगळ्यांना माहिती आहे. त्यांचं जे एक थोर व्यक्तिमत्व सावरकरांचं जे आहे, एक स्वातंत्र्य सैनिक, थोर राजकारणी, समाजसुधारक, कवी, लेखक अशा विविध पैलू असं ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दडलेलं आहे अशा सावरकरांवर जो हुडा यांनी आता हुडा दिग्दर्शित जो चित्रपट आला होता त्याच्यातून मला सावरकरांचा या देशाभिमान आणि देशाविषयी जो त्यांनी जो काही त्याग केलेला आहे हा सगळ्यांनी आपण चित्रपटगृहामध्ये बघितला असेलच. आणि त्याच्यानंतर योगायोगाने सुधीर फडक्यांचा जो आत्ता मूवी आला होता त्याच्यामध्ये पण सावरकरांविषयी त्यांचे आलेले संबंध आणि गीत रामायण त्या कार्यक्रमाला जेव्हा सावरकर उपस्थित होते हे सगळं त्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. आणि आता हे सगळं जे आपण पिक्चरमध्ये आपण बघितलंच आहे, पण आपण आता सात्यकी साहेबांच्या आपण त्यांच्याकडून आपण ऐकूया सावरकरांचं विषयी आणि त्यांच्या ज्वलंत हिंदुत्वाविषयी. तर मी आता तुम्हाला विनंती करतो सात्यकी साहेब, तुम्ही तुमच्याकडे हे सूत्र देतो आणि तुम्ही पुढे बोला. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अनेक वक्ते वेगवेगळ्या त्यांच्या पैलूंवर भाष्य करत असतात, भाषण देत असतात. पण मला जो मुद्दा किंवा मला जे त्यांचं जो काही पैलू आहे जो आजच्या काळाशी सुसंगत आहे आणि अत्यंत ज्वलंत आहे, ज्याची आज खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे, तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हिंदुत्व हा जो काही विचार आहे तो प्रकर्षाने मी माझ्या व्याख्यानांमधून मांडत असतो. तर सर्वसाधारणपणे आपल्याला अशी एक कल्पना असते की हिंदुत्व म्हणजे नक्की काय असतं, की सकाळी मी गणपतीची पूजा केली आणि माझ्या काही परंपरा आहेत, माझ्या काही रूढी आहेत, त्यांचं मी जर पालन केलं तर ते हिंदुत्व म्हणायचं का? किंवा मी आज जर माझा उपास चुकला तर माझ्या हातून काही पाप घडलंय मग त्याचं प्रायश्चित्त घ्यावं तर त्याला आम्ही हिंदुत्व म्हणायचं का? तर हा एक धार्मिक दृष्टिकोन आपल्याला बघायला मिळतो सर्वसामान्य लोकांना. जसं की आपली आता मोठ्या प्रमाणावर मंदिर मुक्तीचं आंदोलन आरंभ झालेलं आहे. अयोध्येचं राम मंदिर आपण 500 वर्षानंतर जिंकून घेतलेलं आहे आणि आजच्या काळाला लोकतंत्राच्या माध्यमातून आणि कायद्याच्या चौकटीतून आपण ते मंदिर आपण सोडवून घेतलेलं आहे. एक भाविक म्हणून याचा निश्चितच आपल्याला अभिमान वाटतो, गौरव वाटतो. आणि तिथे आता एक देवाची सुंदर मूर्ती, तिची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. अशाच पद्धतीने मथुरा, काशी अनेक देवालय आपण सोडवून घेतोय. तर आपलं हिंदू धार्मिक मन हे निश्चितच सुखावलेलं आहे. पण दुसरी बाजूही त्याला आहे की जर लोकतंत्र नसतं किंवा जर कायदा नसता आजच्या काळात तर पुन्हा कदाचित हे राम मंदिर प्रस्थापित होताना
आपल्याला बघता आलं नसतं. आपल्या पूर्वसुरींनी अनेक वेळा पराक्रम गाजवून हे राम मंदिर असू दे किंवा अनेक मंदिरं असू देत, ही जे इस्लामी आक्रमक होते त्यांच्या तावडीतून मुक्त केलेली आहेत. आणि जिथे जिथे मशिदी बांधल्या होत्या त्या मशिदी ध्वस्त करून पुन्हा त्याच्यावर मंदिर निर्माण केलेलं आहे. इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत. स्वतः शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे, सप्तकोटेश्वर मंदिराचं उदाहरण आहे. तर आपला जर धर्म टिकवायचा असेल, आपली संस्कृती टिकवायची असेल, तर आपल्याला भौतिक बळ हे प्राप्त केलं पाहिजे. त्यासाठी भौतिक बळ पुन्हा एकदा येण्यासाठी भौतिक बळ आणि त्या अनुषंगाने सत्ता, म्हणजे पूर्वीच्या काळी ज्याला राज्य म्हणायचे ते येण्यासाठी हिंदू जी सामान्य जनता आहे ती विचारांनी जशी एकजूट तिची दिसते तशी मनगटी एकजूट देखील झाली पाहिजे. आणि त्यायोगे त्यांच्या बळावर हे जे गेलेलं आपलं धन आहे ते आपण परत एकदा मिळवलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्या धर्माचं राज्य स्थापन केलं पाहिजे. हे गणित हेच शतकानुशतके चालत आलेलं आहे. आणि म्हणून जर आपली मंदिरं इथून पुढे टिकवायची असतील, त्यांचं संरक्षण करायचं असेल किंवा गेलेली मंदिरं पुन्हा मिळवून आपल्याला परत आणायची असतील, तर सत्ता ही महत्वाची असते, राज्य हे महत्वाचं असतं. ते राज्य हे कसं असावं याविषयी सावरकरांनी विपुल प्रमाणात लिखाण केलेलं आहे. आणि ते राज्य हिंदूंच्या हातात का राहावं हे याचं देखील कारण सावरकरांनी सांगितलेलं आहे. हे राज्य मिळवण्याची पद्धती हिंदूंची एकजूट, हिंदूंचा बंधुभाव म्हणजेच हिंदुत्व आहे, दुसरं तिसरं काही नाही. हिंदूंचं एकत्व म्हणजे हिंदुत्व आहे. तर मी आरंभ करताना सांगतो की जसं आपण चित्रपटात बघितलं की रणदीपुडाच्या तोंडी संवाद आहे की तुम्हाला हिंदुत्व जर समजून घ्यायचं असेल तर तात्यांचा हिंदू काय आहे, त्यांनी हिंदू कोणाला म्हणलं हे समजून घ्यावं लागेल. सावरकरांनी 1923 साली म्हणजे आजपासून 101 वर्षांपूर्वी इसेन्शियल्स ऑफ हिंदुत्व या नावाने एक पुस्तक लिहिलं. अर्थात त्यांना राजकीय लिखाण करायला, राजकारणात सहभाग घ्यायला बंदी घातली होती ब्रिटिश शासनाने, पण मराठा या टोपण नावाने त्यांनी ते इंग्लिशमध्ये पुस्तक लिहिलं. ते पुस्तक लपून छपून बाहेर पडलं आणि त्याचा अनुवाद माझ्या आजोबांनी म्हणजे नारायण दामोदर सावरकर अर्थात तात्यांचे धाकटे बंधू त्यांनी केलेला आहे मराठी अनुवाद. त्या पुस्तकाचं नाव हिंदुत्व. या हिंदुत्व ग्रंथामध्ये हिंदू म्हणजे कोण आणि हिंदुत्व म्हणजे नक्की काय तात्यांना अभिप्रेत आहे, क्षमा करा, अभिप्रेत आहे याची व्यवस्थित चर्चा सावरकरांनी केलेली आहे. तर त्यांचा हिंदू आपण समजून घेऊ. सावरकर म्हणतात की हिंदू हा शब्द उच्चारायला पूर्वी लोक घाबरत असत. एक प्रकारची लाज त्यांना वाटत असेल कारण का हिंदू शब्दाचा प्रचलित अर्थ त्या काळात समजून सांगितला जात होता तो म्हणजे गुलाम माणूस किंवा काळा माणूस. अशा पद्धतीचं वर्णन हे हिंदूंच्या त्यांच्या तोंडी असेल. तर प्रथम सावरकर या गोष्टीला छेद देतात की हिंदू हा शब्द हा धार्मिक नाही, तर त्या भौगोलिक अर्थ आहे. भौगोलिक अर्थ कसा, तर ज्या वेळेला आपल्या देशाला म्हणजे वेगवेगळी नावं होती, आर्यावर्त नाव होतं, त्याच्यानंतर हिंदुस्थान नाव होतं. आता हे हिंदुस्थान जे नाव होतं ते कशावरून आलं तर सिंधू नदीवरून आलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपली संस्कृती ही सिंधू नदीच्या तीरावर वसली. तर तो प्रदेश सिंधू प्रदेश किंवा सिंधुस्थान या नावाने ओळखला जायचा आणि तिथली लोक ही सिंधू नावाने ओळखली जायची. तर सावरकरांचं प्रतिपादन असं आहे की मुळात हा शब्द हिंदू नसून तो सिंधू आहे आणि त्याचा अपभ्रंश होत हिंदू शब्द तयार झालेला आहे. म्हणजे त्याला भूगोल, तो हिंदू हा शब्द जो आहे तो भूगोलवाचक शब्द आहे. तिथे राहणारी माणसं त्यांना हिंदू म्हणतात. मग हिंदू कसा तयार झाला, तर तात्यांचं म्हणणं असं होतं की ज्या वेळेला भाषेचे अनेक प्रकार असतात आणि जसे जसे भाषेत अपभ्रंश निर्माण होत जातात तसा हा प्रकार झालेला आहे आणि स च्या जागी ह शब्द आलेला आहे, ह अक्षर आलेला आहे. तर उदाहरण देताना तात्या म्हणतात की सरस्वती हा शब्द आहे तर त्याचा हरहवती झालेला आहे अवेस्ता नावाच्या ग्रंथात, तो पारशींचा ग्रंथ आहे. आणि आपण
आता एक सामायिक शब्द आहे आपल्यामध्ये वापरतो आपण, त्याला आपण हप्ता म्हणतो. तर मूळ संस्कृत शब्द तो सप्ताह आहे, त्याचा आपण अपभ्रंश वापरतो, हप्ता म्हणतो त्याला. तर अशा प्रकारे स चा ह होतो. केसरीचं रूपांतर काही ठिकाणी केहरी झालेलं आहे. त्यामुळे मूळ शब्द जो आहे तो सिंधू आहे. ही सिंधू प्रदेश किंवा सिंधुस्थान किंवा सिंधू ही ओळख आपल्याला त्या काळच्या पर्शियनी करून दिली. म्हणजे जगाचा जो आपला जर आपण अभ्यास केला तर पर्शिया या राष्ट्राशी आपला व्यापार झाला आहे. आपण त्यांना कापड निर्यात करायचो आणि त्या कापडाला देखील ते सिंधू म्हणायचे, कारण ते सिंधू प्रदेशातून आलेलं कापड होतं. आणि याच पर्शियानी जगाशी आपली ओळख करून देताना सिंधू करून दिली, त्याचा अपभ्रंश होत हिंदू झाला. हा पहिला तर्क सावरकरांनी मांडला की तुम्ही असं समजू नका की हा कुठल्या तरी धर्माशी निगडित आहे, तर तो भूगोलवाचक शब्द आहे, तो समूहवाचक शब्द आहे. त्या समूहाला हिंदू हे नाव. कुठल्याही एका धर्माची, ज्याला आपण अनुयायी म्हणतो, त्यांना हा शब्द लागू होत नाही, तर तो त्या समाजाला लागू होतो. हे पहिला तर्क तात्यांनी आपल्या पुस्तकात मांडलेला आहे. मग आजच्या काळाला अनुसरून हिंदू म्हणजे कोण, तर तात्या म्हणतात की काळाच्या ओघात या राष्ट्राची नावं बदलली. सिंधुस्थान होतं, त्याचं हिंदुस्थान झालं, आर्यावर्त झालं, भारत झालं. पण इथे असणारा जो समूह आहे तो तसाच, अनेक आक्रमणं झाली तरी तो टिकून राहिला. आणि मग यातून या समाजातच अनेक प्रकारचे धर्म निर्माण झाले. धर्म याचा अर्थ सावरकरांनी तत्वज्ञान या अर्थी घेतलेला आहे. म्हणजे आपली एक जशी समजूत असते की हिंदू धर्म हा विशाल आहे, मोठा आहे आणि त्याच्या उपशाखा शाखा म्हणजे बौद्ध, जैन, शीख ह्या आहेत. तर सावरकर म्हणतात ह्या शाखा नसून ते त्यांचे वेगवेगळे धर्म आहेत, कारण त्यांना स्वतःचं तत्वज्ञान आहे. तर हे काळाच्या ओघात हे सगळं घडलेलं आहे. तर आजच्या काळाशी सुसंगत त्यांनी हिंदूची व्याख्या केली, ती म्हणजे आसिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवैर हिंदू इति स्मृतः. आवाज कसा काय गेला एकदम? काय होतंय? आवाज येतोय बरोबर आहे. तर या व्याख्येमध्ये दोन निकष आहेत. पहिला निकष आहे तो म्हणजे पितृभू आहे आणि दुसरा निकष आहे तो पुण्यभू आहे. हे दोन्ही निकष जे जे पूर्ण होत असतील तो हिंदू, ही इतकी सोपी व्याख्या आहे. ही व्याख्या मी मराठीत सांगतो तुम्हाला की आसिंधू सिंधू म्हणजे सिंधू नदीच्या उगमापासून सिंधू पर्यंत, म्हणजे दक्षिण तटापाशी जो सागर आहे त्याला देखील सिंधू हे नाव आहे. सिंधू पर्यंत म्हणजे ही भारतभूमी जी आहे, यस्य भारत भूमिका, ही ज्याची पितृभू पुण्यभूश्चैव, पितृभू आणि पुण्यभू आहे, सवैर हिंदू इति स्मृतः, तो हिंदू आहे. मग याच्यात आता दोन निकष पूर्ण करायचे, म्हणजे पितृभू आणि पुण्यभू. तर पितृभू म्हणजे काय, तर माझ्या पितरांची भूमी. पितर म्हणजे कोण, तर माझे पूर्वज. आता हे पूर्वज कुठपर्यंत मर्यादित आहेत, तर माझे वडील, त्यांचे वडील, माझे आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा इथपर्यंत मर्यादित नाहीत. तर माझे पूर्वज ते आहेत ज्यांनी सिंधू नदीच्या तीरी माझी संस्कृती वसवली. ते जसे माझे पूर्वज आहेत ते आपल्या सगळ्यांचे पूर्वज आहेत, ते सामायिक पूर्वज आहेत. आणि वारसा अधिकाराने त्यांच्याकडून ही भूमी मला मिळालेली आहे. मी त्यांचा वंशज आहे. त्यांची जी भूमी होती ती वारसा अधिकाराने माझी भूमी आहे, म्हणून ही भारत ही माझी पितृभूमी आहे. आता प्रश्न असा येतो की उद्या उठून मी जर परदेशात गेलो, माझी पुढची पिढी तिकडे निपजली, तर त्यांना हिंदू म्हणणार का? तर तात्यांचं उत्तर म्हणजे तात्यांच्या व्याख्येप्रमाणे तेही हिंदू ठरतात. कारण का, तुम्ही कुठल्याही देशात जा, कुठल्याही परदेशात जा, तिथे स्थायिक व्हा, तुमची मुळं किंवा तुमचे पूर्वज आणि त्यांची भूमी ही भारतच राहणार आहे. तुमच्या पुढच्या पिढीची देखील जे सामायिक पूर्वज होते ते तेच होते जे आज माझे पूर्वज आहेत. सामायिक पूर्वज जे सिंधू नदीच्या तीर ज्यांनी आपली संस्कृती बसवली तेच असणार आहेत. त्यामुळे जगाच्या पाठीवर तुम्ही कुठल्याही देशामध्ये जा, कुठेही स्थायिक व्हा, तुमची पुढची पिढी कुठेही निपजू दे, ती कुठेही जाऊ दे, ते परत भारतात येऊ देत, तरी तुम्ही हिंदूचे हिंदू राहता. हा झाला पहिला निकष. दुसरा निकष जो आहे तो आहे पुण्यभूचा. पुण्यभू म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर होली लँड, त्याच्या जवळपास जाणारा शब्द होली लँड असा आहे. म्हणजे तुमच्या धर्माचा उगम
हा कुठे झाला आहे त्यावर तुमची पुण्यभू कुठली आहे हे ठरतं. भारतात आता जसं मी सांगितलं, तात्यांनी सांगितलेलं आहे की वेगवेगळे धर्म अस्तित्वात आले हळूहळू, ज्यांनी वैदिक तत्वज्ञानापेक्षा वेगळं तत्वज्ञान मांडलं. असे जैन आहेत, असे शीख आहेत, असे बौद्ध आहेत, असे आर्य समाजी आहेत, लिंगायत आहेत. हे सगळे धर्म जे आहेत यांची जन्मभूमी ही भारत आहे. ही सगळी तत्वज्ञानं ही भारतात जन्माला आलेली असल्यामुळे ही तत्वज्ञानं मानणारे किंवा हे धर्म मानणारे त्यांचे जे काही अनुयायी असतील ते देखील हिंदू म्हणून हिंदू या शब्दाच्या कक्षेत येतात. म्हणजे वैदिक असू देत, शीख असू देत, बौद्ध असू देत, जैन असू देत, आर्य समाजी असू देत, लिंगायत असू देत, हे सगळे लोक आहेत, हे सगळे जे अनुयायी आहेत ते तात्यांच्या हिंदू या व्याख्येत येतात. मग याच्यातून वगळलं कोण जातं? वगळले जातात ते ज्यू आहेत, वगळले जातात ते ख्रिश्चन आहेत आणि वगळले जातात ते मुस्लिम आहेत. आता वगळायचं कारण, त्याची पार्श्वभूमी आपण बघूया, मी सांगेन तुम्हाला ते पुढे. मुळात ते वगळले जातात याचा अर्थ ते काही देशभक्त नाहीत असं तात्यांचं म्हणणं नव्हतं. तात्यांना व्याख्या करायची होती हिंदू या शब्दाची, देशभक्त शब्दाची व्याख्या नाही करायची त्यांना. त्यामुळे हिंदू कोण हे ठरवताना त्यांनी ही व्याख्या केली. आज जर आपण न्यायालयाची व्याख्या देखील तपासून बघितली तर न्यायालय देखील आपलं हेच म्हणतं की जे ज्यू नाहीत, जे ख्रिश्चन नाहीत, जे मुसलमान नाहीत ते सगळे हिंदू येतात. मग न्यायालयाची व्याख्या नाहिरे आहे आणि तात्यारावांची व्याख्या आहेरे, म्हणजे सगळ्यांना समाविष्ट करून घेणारे आहे. आता उद्या कोणी शंका उपस्थित करेल की मी कुठलाच धर्म मानत नाही, मी कुठलंच तत्वज्ञान मानत नाही, मी स्वतःला निधर्मी समजतो, मी स्वतःला नास्तिक समजतो, तरी मी स्वतःला हिंदू म्हणायचं का? तर तात्या म्हणतात की हो, तूही हिंदू आहेस, कारण का आजचा हा जो तुझा विचार आहे तो मांडणारे तुझे पूर्वज म्हणजे चार्वाक ऋषी, त्यांनी हा कैक सहस्त्र वर्षांपूर्वी हा विचार मांडला, त्यांनी वेदांताला आव्हान दिलं आणि बुद्धिवाद मांडला. तर ते जे पितामह होते त्यांचाच तू वंशज आहेस. ते जे तत्वज्ञान निपजलं ते भारतातच निपजलं. त्यामुळे तुझी पितृभू आणि पुण्यभू ही दोन्ही भारतच आहे आणि त्यांचा जो संबंध आपण जोडतो तोही हिंदू या व्याख्येशी जोडतो. त्यामुळे तू जे तत्वज्ञान मांडतो, जे मानतोस नास्तिकतेचं, निधर्मीवादाचं, ते देखील तत्वज्ञान भारतात जन्माला आल्यामुळे तू हिंदू आहेस. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची उपासना करा, देवीची उपासना करा, शंकराची पूजा करा, तुम्ही वैदिक तत्वज्ञान माना न माना, तुम्ही हिंदू या शब्दाच्या व्याख्येत येता जी तात्यारावांनी केलेली आहे. हिंदू संघटन करायचं या उद्देशाने तात्यांनी सगळ्या हिंदू जे तत्वज्ञान आहेत, सगळ्या हिंदू जाती ज्या आहेत त्यांना एकत्रीकरणाचा त्या एक प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न तात्यांनी केला. त्या दृष्टीने त्यांनी हिंदू या शब्दाची व्याख्या केली आणि ही व्याख्या करण्याचं कारण हे मूलभूत असं होतं की या राष्ट्रावर अनेक वेळा संकट जी आली ती धार्मिक स्वरूपाची होती. म्हणजे अगदी ब्रिटिशांचं राज्य घेतलं तरी सुद्धा ते धार्मिक स्वरूपाचं संकट आपल्यावर आलं होतं, कारण त्यांनी देखील धर्मांतरणं अनेक प्रमाणात केली. पोर्तुगीज आले, त्यांनी देखील धर्मांतरणं केली. फ्रेंच आले, त्यांनी देखील आपल्या वसाहती वसवताना धर्मांतरणं केली. त्यामुळे ही जी सगळी आक्रमणं होती ती धार्मिक स्वरूपाची होती आणि अशाच प्रकारची परिस्थिती आज आपण 1924 मध्ये, आज आपण 2024 मध्ये आहोत. 1924 मध्ये ही अशाच प्रकारची स्फोटक परिस्थिती भारतात निर्माण झाली होती आणि त्याचं आकलन जे आहे ते फार कमी पुढाऱ्यांना होतं. म्हणजे दुर्दैवाने आपल्या लोकमान्य टिळक 1920 साली गेले आणि त्याच्यानंतरच एक मुस्लिम लांगुल चलन जे काँग्रेसने सुरू केलं होतं ते आपल्याला दिसून येतं. स्वातंत्र्य मिळवायचं तर मग हिंदू मुसलमान एकी पाहिजे आणि ती एकी प्राप्त करण्यासाठी आम्ही कुठल्याही थराला जाऊ, त्यांचं लांगुल चलन करू, त्यांना हवं ते देऊ, पण तुम्ही आमच्यासोबत या, तुम्ही आलात तरच आम्हाला ब्रिटिशांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकेल. अशा प्रकारची एक लांगुल चालनवादी, शरणागतीची, पलायनवादी भूमिका ही काँग्रेसनी सतत मांडलेली आहे. आता ही का मांडली, मुसलमान तुमच्यासोबत येणार होते का नव्हते याचं उत्तर
तात्या इतिहासाच्या आधारे देतात. तात्यांवर एक आरोप केला जातो की तात्या हे द्विराष्ट्रवाद मानायचे. तर द्विराष्ट्रवाद ते मानत नव्हते, त्यांनी तो मांडला होता की या देशात 2 राष्ट्र ही अस्तित्वात आहेत. आता 2 राष्ट्र ही कशी काय अस्तित्वात आहेत, तर याचं बीज दडलेलं आहे आधुनिक भारताच्या कालखंडात जर बघितलं आपण तर 1887च्या भाषणात जे सर सय्यद अहमद खान यांनी दिलं होतं. आता त्यांना सर सय्यद अहमद खान का म्हणायचं, तर सर ही पदवी त्यांना ब्रिटिशांनी दिली होती, मी वापरत नाही. ब्रिटिशांसाठी जर एखाद्याने चांगलं काम केलं तर त्याला ती सर ही पदवी देत असायची. त्यामुळे सय्यद अहमद खान हे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे संस्थापक, आणि अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी ही ज्या वेळेला त्यांनी स्थापली त्या क्षणी त्या विद्यार्थ्यांसमोर हे भाषण, सुप्रसिद्ध भाषण आहे त्यांचं, अत्यंत जहाल भाषण आहे. त्या भाषणात ते म्हणतात की ब्रिटिश इथून निघून गेले तर इथे अशी परिस्थिती निर्माण होईल की एक सिंहासन असेल आणि सत्तेचे वाटेकरी मात्र 2 पक्ष असतील. आता हे जाहीर होतं की 2 पक्ष कुठले, तर ते हिंदू आणि मुसलमान. म्हणजेच काय, तर सर सय्यद अहमद खान यांनीच हिंदू आणि मुसलमान हे 2 पक्ष आहेत, ती 2 राष्ट्र आहेत, हे तेव्हाच मांडलं होतं. हे 2 पक्ष असतील. आणि याच्या व्यतिरिक्त सय्यद अहमद खान आठवण करून काय देतात, तर ते म्हणतात की आता शाही आणि लेखणीचा काळ आहे. पण या काळाच्या पूर्वी देखील एक काळ असा होता ज्या वेळेला आमच्या पूर्वजांनी लेखणी आणि शाई वापरली होती. ती लेखणी म्हणजे तलवार होती आणि शाई म्हणजे ती लाल रंगाची शाई होती, ते रक्त होतं. गरज पडल्यास हे जे 2 पक्ष आहेत जे सत्तेचे वाटेकरी, भावी सत्तेचे वाटेकरी असं सय्यद अहमद खान म्हणतायत, गरज पडल्यास ते म्हणतात की हे जे सिंहासन आहे ते आम्ही वाटून घेणार नाही, दुसऱ्या पक्षाला आम्ही पूर्णतः पराभूत करू, त्यांचा निर्वंश करू, आणि आमच्या पूर्वजांनी जी लेखणी वापरली, जी शाई वापरली, त्याचाच वापर आम्ही करून ते सिंहासन, आमचं गेलेलं सिंहासन हस्तगत करू, जे आमचं होतं पूर्वी, ब्रिटिशांपूर्वी जे आमचं सिंहासन होतं. हा धादांत खोटा जो प्रचार आजचे देखील डावे पुरोगामी म्हणतात की ब्रिटिशांपूर्वी मुघल आपल्यावर राज्यकर्ते होते, तर मुळीच नाही. ब्रिटिशांनी जर सत्ता कोणाकडून घेतली असेल तर ती आपल्या मराठा साम्राज्याकडून घेतली होती. मराठा साम्राज्य हे हिंदुस्थानभर पसरलं होतं आणि दिल्लीचं तख्त ज्याला म्हणतो ते एक खेळणं होतं. आपले महापराक्रमी महादजी शिंदे, होळकर या सगळ्या सरदारांनी संपूर्ण हिंदुस्थानभर ही मराठा साम्राज्याची कीर्ती पसरवली होती. त्यामुळे जर शेवटची लढाई आपल्याला माहिती आहे की 1818 साली युनियन जॅक हा शनिवारवाड्यावर फडकवला गेला, भगवा ध्वज खाली काढला गेला. तर अत्यंत खोटा प्रचार हा 1887 सालापासून चालू आहे. तिथे ही द्विराष्ट्रवादाची पहिली बीज पेरली गेली आणि मुस्लिम मन ही त्या दृष्टीने चेतवली गेली की आपण कोणीतरी वेगळे आहोत. आज जरी आपण बघितलं तरी अनेक देशांमध्ये मुसलमान शरणार्थी आहेत. हे 4-5 वर्षांपूर्वी शरणार्थी म्हणून गेले युरोपमधल्या अनेक देशांनी त्यांना आश्रय दिला. त्यावेळेला यांची लोकसंख्या कमी होती. त्यावेळेला सगळं जग यांच्याकडे एक प्रकारच्या दयेने बघत होतं. त्यांना हवी ती मदत सगळ्या जगाने केली. त्यांना जागा देऊ केली, राहायला जागा देऊ केली, खायला दिलं, आणि आज ते तिथे येऊन बसले. ते नागरिकत्व काही देशांनी दिलं त्यांना, आणि त्याच्यानंतर परिस्थिती अशी आहे की हेच लोक जे स्थलांतरित होते काही वर्षांपूर्वी तेच आज उच्चाराने मागणी करत आहेत की या देशामध्ये शरिया कायदा लागू झाला पाहिजे. आणि ही मोडस ऑपरंडी आपण सगळीकडे बघतो. जिथे जिथे मुसलमान अल्पसंख्या असतात तिथे तिथे ते दबून राहतात. जिथे ते बहुसंख्य होतात तिथे भारतात अनेक भाग आहेत. जसं आपण उदाहरण म्हणून घेतलं तर केरळ हा प्रांत आहे. त्या भागात मुस्लिम बहुसंख्य झालेले आहेत आणि भर रस्त्यात मिरवणुका निघतात भारताच्या ध्वजावरनं. ते चालत जातात. PFI नावाची संघटना आहे ती तिथे शरियाची मागणी करते. अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसून येतील. त्यामुळे ही मुस्लिम मनगट, ही मन ही चेतवली या सय्यद अहमद खाननी की आम्ही कोणीतरी वेगळे आहोत, आम्ही एक राष्ट्र आहोत, आम्ही धर्माच्या आधारावर राष्ट्र आहोत, मुसलमान ही आमची पहिली ओळख आहे, हे सतत त्यांनी बिंबवलं.
त्या दृष्टीने पाकिस्तानचा पायंडा तिकडेच पाडला गेला. आपल्याला जे आता पाकिस्तान हा देश दिसतो तो देश नसून ती एक विचारधारा आहे, ती सगळ्या जगात सारखी आहे की काफरांचा नाश करा आणि दारुल इस्लाम सगळीकडे प्रस्थापित करा. हीच ती विचारधारा आहे. आधुनिक काळातली मदिना ही पाकिस्तानच्या रूपाने त्यांनी निर्माण केलेली आहे. ते हळूहळू कसं होत गेलं हे आपण बघूच. माझ्याकडे वेळ कमी आहे पण मी जेवढी माहिती देता येईल तेवढं सांगतो. तर ही परिस्थिती 1887 सालापासून स्फोटक सुरू झालेली. 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झाली. मुसलमानांसाठी एक वेगळा पक्ष निर्माण झाला. त्याआधी सगळे मुसलमान पुढारी हे काँग्रेसमध्ये होते. काँग्रेस ही अनेक विचारधारा असलेली संघटना होती, ज्याच्यात हिंदू हितवादी विचार देखील असायचे आणि मुस्लिम पुढारी देखील असायचे. परंतु कालांतराने असं व्हायला लागलं की काँग्रेसमध्ये राहण्यापेक्षा मुसलमानांचा स्वतःचा पक्ष जो मुसलमानांचा अजेंडा राबवेल अशा पद्धतीने निर्माण केला गेला. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल कवी इक्बाल याचं नाव आपण ऐकलं असेल. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जे गाणं वाजतं सारे जहां से अच्छा, त्याचा कवी हा कवी इक्बाल आहे. तो मुस्लिम लीगचा नेता होता. आधी त्याला राष्ट्रीय मुसलमान म्हणून गौरवण्यात आलं होतं, त्याच्यातनंच त्यांनी हे गाणं लिहिलं. पण त्याच्यानंतर मात्र तो पूर्ण पाकिस्तानवादी झाला आणि त्यांनी या गाण्याच्या ओळी बदलल्या. ज्या गाण्याला त्यांनी नाव दिलं तराना ए मिल्ली किंवा मिल्ली तराना असं त्याचं नाव आहे. आणि त्याच्या ओळी अशा केल्या त्यांनी, चीनो अरब हमारा, हिंदुस्तान हमारा, मुस्लिम है हम, वतन है सारा जहां हमारा. म्हणजे आम्ही मुसलमान आहोत ही आमची पहिली ओळख आहे हे त्यांनी ठासून सांगितलं. हा मुस्लिम लीगचा नेता होता. त्याच्याबरोबरच काँग्रेसमध्ये मोहम्मद अली जौहर आणि शौकत अली हे दोघं अली बंधू या नावाने आपल्याला परिचित असतील. तर या अली बंधूंनी हे केलं काय तर तुर्कस्तानच्या खलिफाला निमंत्रण दिलं की तुम्ही बाहेरून चालून या, आम्ही आतले मुसलमान उठाव करतो आणि ब्रिटिशांचं म्हणजे अर्थात काफिरांचं राज्य, जे गैरमुस्लिम असतात ते मुसलमानांसाठी सगळेच काफिर असतात कारण ते अल्लाह व्यतिरिक्त इतर देवाची पूजा करत असतात. त्यामुळे या काफिरांचं जे राज्य आहे या भारतावर ते आपण उखडून फेकून देऊ आणि इथे पुन्हा एकदा दीनची स्थापना करू. दीन याचा अर्थ इस्लाम, इस्लामची स्थापना करू. या विचाराने प्रेरित होऊन अनेक अरबी देशांना, आखाती देशांना ह्या अली बंधूंनी भेटी दिलेल्या आहेत, पत्र पाठवलेली आहेत. ज्या वेळेला ब्रिटिश हे तिथले खलिफाच्या विरुद्ध ते खलिफा पद रद्द केलं, त्यांनी तुर्कस्तान फार मोडकळीस आणलं. त्यावेळेला हे इथून चवताळून उठले होते की आमचं ते धर्मातलं ती राजसत्ता आहे ती कशी काय तुम्ही उद्ध्वस्त करू शकता, आणि ब्रिटिशांना त्यांनी आव्हान दिलं होतं. ती ही खिलाफत चळवळ आहे. आपल्याला इतिहासात जे शिकवलं जातं की खिलाफत चळवळ ही भारताच्या स्वातंत्र्यासाठी होती, धादांत खोटा आहे. खिलाफत चळवळ ही खलिफाचं राज्य भारतावर यावं यासाठी होती. हे आज आपल्याला माहिती आहे, पण 100 वर्षापूर्वीचा विचार करता हे तत्कालीन कुठल्याही पुढाऱ्याला माहिती देखील नव्हतं. अनेक लोकांनी ह्या खिलाफत चळवळीला सहाय्य केलेलं आहे. अनेक लोकांनी पैशांची मदत केलेली आहे. हिंदूंनी त्यांचे दागिने म्हणजे दागिने दिलेले आहेत, अर्पण केलेले आहेत. आणि खिलाफत चळवळ कुठेतरी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देईल हे सगळ्यांना पटलं होतं. आता स्वराज्य फंड जो होता लोकमान्य टिळकांचा, त्याच्यातनं देखील पैसे या खिलाफत चळवळीला दिले गेले. महात्मा गांधींनी जी त्यांची असहकार चळवळ होती ती देखील या खिलाफत चळवळीला जोडली. आणि ज्या दिवशी लोकमान्य निवर्तले त्या दिवशी म्हणजे त्या रात्रीच गांधीजींनी एक मोठी घोषणा केली की येत्या एका वर्षात मी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देईन. आणि असहकार चळवळ, खिलाफत चळवळ असं आपण जोरदार एक प्रदर्शन करू आणि एका वर्षात स्वातंत्र्य परत खेचून आणू हा विश्वास गांधीजींना होता. 1 वर्ष उलटलं, स्वातंत्र्य काही मिळालं नाही. पण जे खिलाफत चळवळीने जे प्रेरित जे मुसलमान होते त्यांनी एके दिवशी असं जाहीर करून टाकलं, केरळच्या म्हणजे केरळ हा जो प्रांत आहे तो पूर्वी मलबार प्रांत म्हणून ओळखला जायचा, त्या मलबार प्रांतात जाहीर करून टाकलं की आता इथे खलिफाचं राज्य आलेलं आहे. तर इथे जे कोणी काफिर असतील त्यांनी चालते व्हा, तुम्हाला 24 तासांची मुदत देतो, तुम्ही चालते व्हा आणि त्याच्यानंतर जर तुम्ही गेला नाहीत तर तुम्हाला इस्लाम कबूल करावा लागेल, अशी धमकी, असे फतवे काढले गेले. ज्या आपण काश्मीर फाईल्स चित्रपट आपण सगळ्यांनी बघितलाय, जसे 1990 साली
हे मशिदींमधून भोंगे लावून हे मोठ्या प्रमाणात आवाहन केलं गेलं की इथल्या काफिरांना चालते व्हा. तद्वतच मशिदीमधून फतवे काढले गेलेले आहेत आणि हे फतवे काढणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता तर ज्याला आपण सुफी संत म्हणतो. सुफी हे संत नसतात. सुफी हा एक पंथ आहे, तो इस्लामचा कट्टरतावादी पंथ आहे. स्वतः औरंगजेब सुफी होता, त्याच्यामुळे सुफी हे संत नसतात, ते कट्टर असतात. तर असाच एक सुफी अली मुदलियार नावाचा त्यांनी फतवा काढला काफिरांविरुद्ध की काफिरांनो चालते व्हा. आणि पहिला हल्ला झाला ब्रिटिश काफिरांवर. त्यांची एक तुकडी तिथे त्यांनी मारली, ब्रिटिश पळून गेले. दुसरा हल्ला हिंदूंवर झाला आणि सुमारे 15 सहस्त्र हिंदूंची कत्तल करण्यात आलेली आहे. अनेक स्त्रियांवर बलात्कार झाले, अनेकांची मुंडकी छाटली गेली, अनेकांना धर्मांतरण करावी लागली, बळजबरीने धर्मांतरण केली. आणि हे डॉक्टर ॲनी बेझंट ज्या होम रूल लीगच्या चळवळीच्या नेत्या होत्या त्यांनी हे ग्राउंड रिपोर्ट हा लिहून ठेवलेला आहे ॲनी बेझंटनी. तर त्यांचं पुस्तक उपलब्ध असेल तर मी तुम्हाला नंतर ती लिंक पाठवेन. तर त्याच्यात हा सगळा इतिहास वर्णन केलेला आहे. तर हे इस्लामी संकट हे भारतावर घोंगावत आहे. अनेक मुसलमान पुढारी, अनेक मुसलमान कवी, अनेक मुसलमान सुफी, मौलाना, जे मुल्ला मौलवी जे आहेत धर्मगुरू त्यांचे, आणि इथली जनता ही एकाच विचाराने प्रेरित झालेली आहे, तो म्हणजे पाकिस्तान विचार. आणि हे पाकिस्तानचं संकट या हिंदुस्थानच्या अखंडतेवर घाला घालण्यासाठी येत आहे. उद्या जरी हिंदुस्थान स्वतंत्र झाला तरी ह्या पाकिस्तानवादी मुसलमानांमुळे त्याचे तुकडे तुकडे होतील हे सावरकरांनी ओळखलं होतं. म्हणून हिंदू संघटन त्यांनी निर्माण केलं. हिंदू संघटन करायचं तर जातीभेद निर्मूलन केलं पाहिजे, हिंदूंची शक्ती उभी केली पाहिजे. त्या दृष्टीने त्यांनी अस्पृश्यता निवारण चळवळ सुरू केली, जातीभेद निर्मूलन चळवळ सुरू केली. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात पूर्वास्पृश्य व्यक्तींना जे काही फटकून वागवण्याची पद्धत होती त्यांचा कुठेही सहभाग नव्हता. ती परिस्थिती सावरकरांनी त्यांच्या रत्नागिरीच्या 13 वर्षाच्या कालखंडात आमूलाग्रपणे बदलून टाकली. हिंदू एकता मोठ्या प्रमाणावर उभी केली. इतकंच नव्हे तर त्यांचे बंधू देखील म्हणजे मोठे बंधू बाबाराव सावरकर, धाकटे बंधू नारायण दामोदर सावरकर यांनी देखील हिंदू संघटनात हिरिरीने भाग घेतला. बाबाराव सावरकरांनी पाचलेगावकर महाराजांची एक संघटना होती मुक्तेश्वर दल, त्याच्या संपूर्ण भारतभर 5 सहस्त्र शाखा होत्या. या पाचलेगावकर महाराजांची भेट गणेश दामोदर सावरकरांनी घेतली आणि त्या सगळ्याच्या सगळ्या शाखा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विलीन केल्या. बाबाराव सावरकरांनी सुरू केलेली तरुण हिंदू सभा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विलीन केली. मुंबई प्रांतातील पहिली संघाची शाखा ही डॉक्टर नारायण दामोदर सावरकरांच्या चिकित्सालय जे होतं तिथे तो विचार स्फुरलेला आहे आणि त्यांच्या शेजारच्या पटांगणात ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटना म्हणजे पहिली शाखा तिथे लागली गेली. नंतर मोठ्या खटपटी करून नारायण दामोदर सावरकरांनी एक मोठं पटांगण हे शाखेला मिळवून दिलं आणि तिथे हिंदू तरुणांचे कवायती, त्यांना दांडपट्टा, तलवारबाजी हे सगळे खेळ त्यांनी शिकवलेले आहेत. म्हणजे जातीभेद निर्मूलनाबरोबरच हिंदू संघटनाचं कार्य हे अतुलनीय कार्य ह्या दोघा बंधूंनी केलेलं आहे. आणि अशा प्रकारे देशाला, पर्यायाने हिंदू समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम की हिंदुस्थान स्वतंत्र झाला पाहिजे आणि तो अखंड राहायला पाहिजे या एकाच भावनेने प्रेरित होऊन हे तिघाही सावरकर बंधू हे काम करत होते शेवटच्या श्वासापर्यंत. कारण का तुम्ही जर राजकीय परिस्थिती बघितली तर पाकिस्तानची भूमिका आग्रहीपणे मांडणारे अनेक पुढारी हे काँग्रेसमध्ये निर्माण झाले. स्वतः मोहम्मद अली जौहर या माणसाने महात्मा गांधींना शिव्या घातलेल्या आहेत. तो त्याचं लिखाण तुम्ही वाचा एकदा. तो म्हणतो की बलात्कारी आणि गुंड मुसलमानापेक्षा गांधीजी हे खालच्या दर्जाचे आहेत, हे त्याचे उद्गार आहेत. पुढे जाऊन काँग्रेसनी त्याला राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं होतं, या मोहम्मद अली जौहरला. त्याचा भाऊ शौकत अली हा सावरकरांना भेटायला रत्नागिरीत आला होता. सावरकर हिंदू संघटन करतात हे त्याला माहिती होतं, त्यामुळे चिडून जाऊन तो भेटायला आला त्यांना. शौकत अली म्हणतो की सावरकर तुम्ही हे हिंदू संघटन बंद करा. तर सावरकर म्हणतात की तुम्ही पहिली धर्मांतरण करणं बंद करा. त्याच्यानंतर तो त्याची बरीच ती खडाजंगी झाली, मोठा संवाद येतो. तर शौकत अली म्हणतो की मी हा असा दिप्पाळ
6 फूट उंच आहे सावरकर, तुम्हाला मी चिरडून टाकेन. तर सावरकर त्या क्षणी उद्गारलेले की अफजल खान देखील असाच माजोरडा होता, त्याला त्याच्या ताकदीचा प्रचंड माज होता, पण शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला, तुम्ही आम्हाला भीती घालू नये. अशा प्रकारचे उदाहरणं देऊन सावरकरांनी हिंदू मन चेतवली. का? एकच उद्देश, त्यांना भारत अखंड ठेवायचा होता. आणि जो आज आपण पाकिस्तान हा देश एका मर्यादेचा बघतो, वायव्य सरहद्द प्रांतापुरताच जो मर्यादित आहे असं आपण बघतो, तर हा पाकिस्तान विचार किंवा हा पाकिस्तान प्रत्यक्षात कसा होता, तर जे भारतातले मुस्लिम बहुल प्रांत होते तो पाकिस्तान म्हणून ह्या मोहम्मद अली जिना आणि मुस्लिम लीगला हवा होता. त्या दृष्टीने त्यांची पावलं एकामागून एक पुढे पडत होती. आणि काँग्रेस ज्यांना केवळ भारताची सत्ता हवी होती आणि लांगुल चालन करायचं होतं, ते एक एक मागण्या मान्य करत होते की हिंदी ही राष्ट्रभाषा नको का तुम्हाला? बरं, हिंदी नको तर हिंदुस्थानी राष्ट्रभाषा असेल. तुम्हाला वंदे मातरम हे राष्ट्रीय गान म्हणून नको असेल तर आम्ही ते काटछाट करून वापरतो. तर ही सगळी लांगुल चालनची परिसीमा काँग्रेसने गाठली होती. त्या विरोधात सावरकरांनी हिंदुत्व हा मंत्र हिंदू सभेच्या माध्यमातून दिला. आता हिंदुत्व म्हणजे हिंदूंचं एकत्व आहे आणि त्यांच्या राजकीय अधिकाराचं संरक्षण आहे, हे सावरकरांनी आपल्या भाषणांमधून वेगवेगळी उदाहरणं देऊन स्पष्ट केलेलं आहे. त्याचं हिंदुत्व सांगण्यापूर्वी एकच सांगतोय की 1932 साली पाकिस्तान हा शब्द पहिल्यांदा पटलावर आला. तो पटलावर आणणारा मुस्लिम लीगचा नेता होता रहमत अली चौधरी. आणि मी जसं मगाशी म्हणालो की पाकिस्तानींना कुठला हवा होता, तर भारतातले सगळे मुस्लिम बहुल प्रांत हे सगळे मिळून तर झालेच, शिवाय आजचा जो बांगलादेश आहे, आजचा जो म्यानमार आहे, तिथले मुस्लिम बहुल प्रांत, शिवाय खाली दक्षिणेतले श्रीलंकेतले देखील मुस्लिम बहुल प्रांत मिळून हा पाकिस्तान तयार केला होता रहमत अली चौधरी या नेत्याने. आणि त्याला नाव काय दिलं होतं बघायला गेलं तर त्याचं स्पेलिंग त्यांनी दिनिया ठेवलं होतं, DINIA, जे आपल्याला इंडिया सारखं वाटतं, पण दिनिया या शब्दाचा अर्थ होता की दीनचं राज्य असलेला प्रदेश, धर्माचं राज्य असलेला प्रदेश, इस्लामचं राज्य असलेला प्रदेश. तर हा सगळा प्लॅन त्यांचा 1932 साली ठरला होता. 1940च्या लाहोरच्या अधिवेशनात मोहम्मद अली जिनानी संपूर्ण पाकिस्तानचा प्लॅन मांडला, ठराव मांडला, तो पास केला आणि पाकिस्तानची आग्रही मागणी ही धरून ठेवली. सावरकरांची कूटनीती अशी होती की जिथे जिथे पाकिस्तानवादी असेल तिथे तिथे त्यांना काउंटर करायचं, त्यांना काउंटर स्ट्राईक करायचा, त्यांचा तो प्लॅन हाणून पाडायचा, निवडणुकांच्या माध्यमातून असते. आणि अशा वेळेला ज्या ज्या ठिकाणी हिंदू बहुल भागात हिंदू महासभेचे पुढारी निवडून आले त्यांनी पाकिस्तान विरोधी दिन तर पाळलाच. म्हणजे 10 मे हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आवाहन केलं होतं हिंदू सभेच्या माध्यमातून की 10 मे या दिवशी 1857चा स्वातंत्र्य समर त्याचा आरंभ झाला, तर 10 मे हा आपला स्वातंत्र्य दिवस असला पाहिजे आणि अँटी पाकिस्तान दिवस असला पाहिजे. तर सावरकरांनी आदेश काढला होता की जागोजागी हिंदू महासभेच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी हा अँटी पाकिस्तान डे पाळावा. त्याच्यात काय करावं तर घरोघरी जाऊन पत्रकं वाटावीत, पाकिस्तान लोकांना काय आहे हे हिंदू समाजाला समजावून सांगावं, त्याच्यासाठी चर्चा घ्याव्यात, चौक सभा घ्याव्यात, ठराव संमत करावे, कलेक्टरला नेऊन द्यावे आणि हे व्हॉइसरायपर्यंत पोहोचवा की जर या भारतात मुस्लिम लीगला पाकिस्तान शब्द उच्चारायचा आणि या अखंड भारताचं विभाजन करायचा, पाकिस्तानचा अधिकार मान्य करायचा, जर ठराव संमत करण्याचा अधिकार असेल तर हिंदूंना देखील तितकाच अधिकार आहे की भारत अखंड ठेवण्याचा. हे आग्रही प्रतिपादन सावरकरांचं होतं. सावरकरांना कोणावरही आपला हिंदू धर्म लादायचा नव्हता. त्यांच्या भाषणात ते स्पष्ट करतात की लोकसंख्येच्या प्रमाणात तुमची लोकसंख्या 20% आहे तर तुम्हाला मी 20% जागा द्यायला तयार आहे. हिंदू इथे बहुसंख्य आहेत तर त्यांना मी विशेष कुठलेही अधिकार देत नाही. हिंदूंनी असे विशेष अधिकार मागू नये. लोकसंख्येच्या प्रमाणात ज्याला जे हवे ते मिळेल. संपूर्ण लोकतंत्रवादी हे सावरकर होते. या समसमान बोलीवर मुसलमान हो तुम्ही याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या विना, आणि आमचा विरोध कराल तर तुमचा विरोध मोडून काढून हिंदू पुन्हा एकदा या देशाचं स्वातंत्र्य खेचून आणतील. हे ठणकावून सांगणारा सावरकर हा एकच पुढारी होता. बाकी सगळ्यांनी लांगोल चालन केलं. 20% समाजाला 33% जागा दिल्या, त्याच्यानंतर वाढवून 40% झाल्या दिल्या.
त्यातूनही मुसलमानांचं मुस्लिम लीगचं समाधान झालं नाही, त्यांनी वेगळा देश मागितला, तो अस्तित्वात देखील आला. तर म्हणजे हा देश अस्तित्वात यायच्या आधी देखील वेळोवेळी सावरकर हिंदूंना जसे सावध करत होते तसे शिखांना देखील सावध करत होते. त्यांनी सिखिस्तानची कल्पना मांडली. म्हणजे मास्टर तारा सिंग नावाचे एक मोठे नेते पंजाबमध्ये अस्तित्वात होते. त्यांच्या माध्यमातून सावरकरांचा अमृतसरमध्ये सत्कार झाला होता, त्यांची मिरवणूक काढली होती. त्यावेळेला सावरकरांनी सिखिस्तानला मान्यता दिली. सिखिस्तान हे का, तर सावरकरांचं म्हणणं असं होतं की तिथे तुम्ही सक्षम शिखांची फौज उभी करा, शिखांचं सैन्य उभी करा. ज्या वेळेला हे मोहम्मद अली जिना, मुस्लिम लीग हे पाकिस्तान म्हणून डोकं वर काढतील, त्यावेळेला ही सक्षम सशस्त्र शिखांची फौज त्यांच्या दृष्टीस पडेल आणि त्यांचा तिथल्या तिथे पराभव झालेला असेल. लेट अस विविसेक्ट देअर पाकिस्तान फर्स्ट बिफोर दे विविसेक्ट इंडिया, हे सावरकरांचं धोरण होतं आणि हेच ती हिंदुत्वाची राजनीती होती. सावरकरांनी हिंदू तरुणांना तुम्ही सैन्यात जा. बरं, हा उद्देश कुठून करावा, तर अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून त्यांनी उद्देश केला आहे की तरुणांनो, तुम्ही लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या. उद्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर हिंदू मानसिकता, देशाभिमानी मानसिकता, भारताचा स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी आणि अखंडत्व अबाधित ठेवणारी मानसिकता ही सैन्यात असेल तर आणि तरच आपण जगू शकू, अन्यथा आपण जगू शकणार नाही. त्यामुळे हिंदू तरुणांनो, तुम्ही आत्ता सैन्यात भरती व्हा, आत्ता शस्त्र चालवायचा अनुभव तुम्ही घ्या. वेळ पडली की निर्णय तुमचा असेल की ह्या बंदुकीचं टोक हे कुठल्या दिशेने वळवायचं. सावरकरांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद हिंदू समाजाने दिला. मद्रास प्रांताच्या हिंदू सभेने जाहीररित्या त्याचं म्हणजे अमृत बाजार पत्रिकेत त्याचं वर्णन आलेलं आहे की सलग 8 दिवस तो कॅम्प लावला होता सैन्य भरतीचा आणि मोठ्या प्रमाणात हजारो हिंदू तरुण हे सैन्यात भरती झालेले आहेत. नंतर देखील आपल्याला एक घटना आठवते, ज्या वेळेला सिंगापूर पडलं त्यावेळेला हेच सगळे हिंदू सैनिक त्या ब्रिटिशांच्या सैनिकात होते आणि जपान आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आझाद हिंद सेना हे जेव्हा आक्रमण केलं त्यावेळेला हिंदू सैनिकांनी शस्त्र खाली टाकली, त्यांनी शरणागती पत्करली आणि सिंगापूर ब्रिटनच्या हातातून गेलं. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी राजकारणात असू दे, सैनिकीकरणात असू दे, समाजकारणात असू दे, ही व्यूहरचना करून सावरकरांनी मुस्लिम लीग आणि जो मोहम्मद अली जिनाचा पाकिस्तानचा प्लॅन आहे तो वेळोवेळी हाणून पाडला. जे पुढारी म्हणत होते की या देशाचे विभाजन माझ्या शरीरावर होईल, त्यांनी मात्र संधी असताना देखील काँग्रेस वर्किंग कमिटीत देखील हा ठराव त्यांनी मूक संमती दिली. पुरुषोत्तम दास टंडन या एका मोठ्या पुढाऱ्याचं भाषण झालं होतं भारत देश अखंड ठेवण्याबद्दल, की ते म्हणाले होते सकारात्मक मानसिकतेने, ते म्हणाले होते की आपण यापुढे देखील लढू, 5 नाही तर पुढची 10 वर्ष लढू, पण हा देश अगदी आपण अखंड ठेवू. या ज्या देशविघातक शक्ती आहेत, ज्या पाकिस्तानवादी शक्ती आहेत, त्यांना आपण चेचून काढू आणि मग आपण स्वातंत्र्य पुन्हा एकदा हस्तगत करू. या सगळ्या स्फूर्तिदायी भाषणावर गांधीजींनी दुसऱ्या दिवशी येऊन पाणी फिरवलं आणि सगळं खापर हे हिंदूंवर फोडलं. की ते म्हणाले त्यांच्या भाषणात की जर तुम्हाला जर असं वाटत असेल की आमचा धर्म आम्ही ह्या मुसलमानांवर लादणार आहोत किंवा तो जर तुमचा अखंड हिंदुस्थानचा उद्देश असेल तर तो तुम्हाला मिळालेला आहे, फाळणी झालेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला आता मी स्वतः फाळणीची मान्यता देतो आहे. अखंड हिंदुस्थानचं स्वप्न तुम्ही सोडून द्या. ह्या अशा प्रकारची पलायनवादी भूमिका ही काँग्रेस पुढाऱ्यांनी नेहमी घेतली आणि आज आपल्याला दिसून येतं की फाळणी झाली त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर खूप दुःखी झाले होते. त्यावेळेला त्यांनी उद्गार काढले होते की आज आपण लढून झगडून भांडून 3/4 हिंदुस्थान स्वतंत्र करून घेतलेला आहे, उरलेला 1/4 हिंदुस्थान पुन्हा आपल्याला जिंकून घ्यायचा आहे. आणि त्यासाठी त्यांनी पुढच्या पिढीला देखील मंत्र दिला की तुम्ही देखील हा सैनिकीकरणाचा जोर जो आहे तो कायम ठेवा, विज्ञानवादी दृष्टिकोन हाताशी धरा आणि राजकारण त्या दृष्टीने करा. आज आपण बघतोय की 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे तर एक देश, आपला देश हा संविधानावर चालून किती मोठी प्रगती केलेली आहे आणि पाकिस्तान जी विचारधारा जी धर्मावर आधारित आहे, जी दीनवर आधारित आहे, जी इस्लामवर आधारित त्यांची राज्यघटना आहे ती कुठे आहे.
त्यांचं त्या देशाची अवस्था इतकी बिकट आहे की ते जगापुढे भीक मागतायत अक्षरशः, की आम्हाला पैसे द्या, आम्हाला आमची लोक जगवायचे. तर जो विज्ञान निष्ठा, जी शस्त्रसज्जता ही सावरकरांनी आपल्या भाषणातून नेहमी सांगितली, ती आज आपण अंगीकारली आहे. यापुढे पुढच्या 25 वर्षात राजकारण कुठल्या अंगाने वळण घेईल हे आपल्याला ओळखता येत नाही, जोखता येत नाही. पण निश्चितच पाकिस्तानची शक्ल होण्याच्या मार्गावर आज तो देश आहे. तिथले नेते आपल्याला नको, तिथले पुढारी तर आपल्याला नको, तिथला समाज, आतंकवादी समाज आपल्याला नकोय आता. त्यामुळे अखंड हिंदुस्थान सध्या तरी परवडणार नाही. पण एक ना एक दिवस जर म्हणजे राजकारण होईल, जागतिक राजकारण वेगवेगळ्या पद्धतीने घडत गेलं तर अखंड हिंदुस्थान पुन्हा होईल. पण त्यासाठी देखील पुन्हा एकदा हिंदू विचारसरणी, हिंदू हिताची विचारसरणी ही या देशात बहुसंख्य असणं आवश्यक आहे. आज हिंदू बहुसंख्य आहे म्हणून संविधान आहे, आज हिंदू बहुसंख्य आहे म्हणून आपलं राष्ट्रगीत आपण उच्चारावाने गाऊ शकतो, आज हिंदू बहुसंख्य आहे या देशात म्हणून आपल्या डोक्यावर तिरंगा ध्वज आहे. उद्या परिस्थिती पालटली तर मात्र आपलं इस्लामिक स्टेट व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे तात्यांचे जे विचार आहेत ते आपल्याला सतत आजही उपयोगी आहेत. त्यांची हिंदुत्व विचारधारा ही आजही उपयोगी आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळात देखील ती उपयोगी असणार आहे. ती आपण सगळ्यांनी अंगीकारली पाहिजे. आपल्यातले जातपात जे आपण मानतो तो सगळा भेदभाव आपण टाकून दिला पाहिजे, जाती निर्मूलन केलं पाहिजे आणि पुन्हा एकदा हिंदू संघटनाला आरंभ केला पाहिजे. तर तात्यांचं स्वप्न हे साकार होईल आणि पुन्हा एकदा हिंदुस्थान हा देश बलाढ्य होईल असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद. वा, खूपच सुरेख. कोणाला काही प्रश्न विचारायचे? कोणाच्या मनात काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. नमस्कार, मी सतीश आठवले. मी आता एक मेसेज वरती हे टाकलं होतं की पूर्वी अशी एक समजूत होती, कारण सावरकरांचं हिंदुत्व हे विज्ञानवादी होतं, जसं आता तुम्ही व्याख्यानात सुद्धा सांगितलं. पण संघाची जी एक मनोधारणा होती ती बरीचशी सनातन धर्माकडे वळणारी होती आणि त्यामुळे संघाला त्यावेळेस तरी, म्हणजे पूर्वीच्या काळात तरी संघाचं आणि सावरकरांचं या बाबतीत फारसं पटत नव्हतं. याचं कारण सावरकरांचं हिंदुत्व हे संघाच्या हिंदुत्वाच्या व्याख्येशी जमत नव्हतं असं माझ्या म्हणजे ऐकवत आहे आणि मला समजलं होतं. यात कितपत तथ्य आहे हा एक प्रश्न. दुसरं, सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये सनातन धर्माविषयी कुठलीही हे नव्हती. ते सनातन धर्म आणि हिंदुत्व याची नेहमी वेगवेगळे समजायचे. सावरकरांना धार्मिक, म्हणजे आपण ज्याला धर्म म्हणून म्हणतो त्या धर्मावरती सावरकरांनी कधीही जोर दिला नाही. त्यांनी राष्ट्रीयत्वावर जोर दिला आणि त्यांचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्वावरती होतं. आजही लोक हिंदू हे सनातन धर्मी हिंदू म्हणूनच समजले जातात. आपण जे हिंदुत्वाची व्याख्या करतो ते सनातन धर्मी हिंदुत्वाची व्याख्या करतो आणि म्हणून कदाचित आपण आपला विचार हा पुढे सरकवू शकत नसू असं मला वाटतं. आपलं यावर काय म्हणणं? पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की संघाचं हिंदुत्व आणि सावरकरांचं हिंदुत्व यात भेद होता का? तर संघाचं असं अधिकृत हिंदुत्व किंवा असं मार्गदर्शन करणारं तर माझ्या म्हणजे मी वाचलेलं नाहीये. गोळवलकर गुरुजींचं असेल मत, पण मला आत्ता आठवतं की सरसंघचालक जे आता आहेत विद्यमान, त्यांनी देखील असं मध्ये भाष्य केलं होतं की गोळवलकर गुरुजींचे विचार आपण त्यांच्यावर म्हणजे पुढे बघितलं पाहिजे, त्या विचारांच्या देखील पलीकडे बघितलं पाहिजे. आणि खरा तोच विचार आहे की तो सावरकरी विचारच आहे, त्याचाच अंगीकार आता केला पाहिजे. जर मध्ये काही मतभेद असतील तर मला वाटत नाही काही म्हणजे मतभेद होते किंवा नाही, माझ्या वाचनात नाही. पण बाबारावांविषयी म्हणा किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी म्हणा, त्यावेळेच्या संघ स्वयंसेवकांमध्ये आदरभाव दिसून येतो. सावरकरांची अनेक बौद्धिक ही संघात झालेली आहेत. गणेश दामोदर सावरकरांची देखील बौद्धिक झालेली आहेत. स्वतः हेडगेवार आणि बाबाराव यांनी बरोबर काम केलेले. त्यामुळे जर विचार जुळत नसते, हिंदुत्वाची चौकट जर जुळत नसते तर कदाचित
त्यांचं जमलंही नसतं. पण असं नव्हतं, ते तिघही सगळेच जण बरोबर काम करत होते. बाळकृष्ण शिवराम मुंजे देखील असतील त्याच्यात, ते सगळेच बरोबर काम करत होते. राहता राहिला प्रश्न सनातन, तर सावरकर म्हणतात की सनातन धर्म म्हणजे शाश्वत नियम, सृष्टीचे नियम. उत्तर हिंदुस्थानात सनातन म्हणजे वैदिक धर्म अशी एक पद्धत आहे म्हणायची. सनातन धर्म म्हणतात त्याला, सनातनी म्हणतात या सगळ्या लोकांना, म्हणजे आपल्या समाजाला. तर मुळात सावरकरी विचार हा जर आपण पोहोचवला की तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, हा जर विचार आपण पोहोचवला, मग ते कोणाच्याही माध्यमातून असू दे, संघाच्या माध्यमातून असू दे, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून असू दे, अनेक संघटना आहेत ज्या हिंदुत्वासाठी काम करतात, अनेक व्यक्ती आहेत ज्या स्वतंत्रपणे हिंदुत्वासाठी काम करतात. हा जर विचार, सावरकरांचा जर विचार बरोबर आपण पोहोचवला तर तो सगळ्या हिंदू समाजाला पटेल. आपली पूजाविधी, आपले जे काय परंपरा आहेत ते पाळणं एका जागी, पण हिंदुत्वाच्या व्यासपीठावर या सगळ्यांचा आदर ठेवायचा आणि हिंदू बंधुभाव हा वाढवायचा. सावरकरी विचारातूनच हे शक्य होईल असं मला वाटतं. तुम्ही म्हणता तसं मलाही वाटतं, पण आत्ताची जी परिस्थिती आहे त्यामध्ये किंवा काही संघटना ज्या आपण तुम्ही आता जी नावं घेतली, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, किंवा बराचसा त्यांचा रोग हा सनातन धर्माच्या, म्हणजे हिंदू हा सनातन धर्मी अशा याने तो रोग असा चाललेला दिसतो. म्हणून कदाचित काही लोक जे हिंदूचं राष्ट्रीयत्व म्हणून मानत असतात ते आणि सनातन धर्म म्हणून हिंदू मानत असतात, त्याच्यामध्ये थोडंच उत्कृष्ट येण्याचं कारण आहे की त्यांना सावरकरी विचार ज्यांना पटलेले आहेत त्यांना सनातन धर्माचे सगळेच विचार पटतील असं नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आणखी काही धन्यवाद. मी वाचला संदेश तुमचा. युरेशियन गॉड्स वेगळंच काहीतरी बोलतोय. सनातन धर्म कसा बनला आहे. मी तुला विचारलं, तुला काही प्रश्न विचारायचे असतात. एक प्रश्न असा होता की आता जे मुसलमान जे अल्पसंख्याक न राहता बहुसंख्याक होत चाललेत, आणि आता अशी परिस्थिती आली की काही वर्ष किंवा किती वर्षात हे लवकर येईल की हिंदू हे राहतील किंवा नाही अशी काही लोकांच्या मनामध्ये शंका येते. तर म्हणजे मग आपण इथे आता काय केलं पाहिजे की हिंदूंचं एकत्रीकरण, संघटन किंवा आपण हिंदू धर्म वाढवणं या सगळ्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहेत. कारण ज्या पद्धतीने आज परिस्थिती बाहेर वेगाने बदलत चालली ते बघता हा चिंतेचा विषय वाटतो. म्हणजे आपल्याला काय वाटतं याच्यावरती? पहिली गोष्ट म्हणजे जे अवैधरित्या इथे मुसलमान राहतात त्यांना, म्हणजे हे शासनाच्या पातळीवरच काम होऊ शकतं, त्या सगळ्यांना बाहेर हाकलून दिलं पाहिजे. त्यांच्याविषयी कुठलीही दयामाया न दाखवता त्यांना तत्काळ बाहेर हाकलून दिलं पाहिजे. आणि मग जे लोकसंख्या नियंत्रण जो निर्बंध येऊ पाहतोय त्याला पूर्ण आपण पाठिंबा दिला पाहिजे, कारण ते आपल्या हिताचं आहे. म्हणजे ते लोकसंख्या वाढवत आहेत त्यांची, म्हणून आपण लोकसंख्या वाढवायची हा उपाय न होता त्यांचे जे धार्मिक कायदे आहेत, जसे ट्रिपल तलाक आता आपण हटवला, तसे त्यांचे जे शरियात मधले कायदे आहेत ज्याच्यामुळे त्यांचा एक मनसुबा असतो की जिथे शरियाचं राज्य आपल्याला जिथे तिथे लागू करायचं आहे, ते मनसुबे सगळे हाणून पाडले पाहिजेत. आणि लोकसंख्या नियंत्रण झालं किंवा स्पेशल राईट्स विषयी आपलेच पुढारी बोलत असतात, निवडणुकीपूर्वी त्यांना आश्वासनं देतात, तर हे पद्धतच बंद झाली पाहिजे. कुठलाही मनुष्य असो, तो मग हिंदू असो किंवा मुसलमान असो, तो विज्ञानवादी, विज्ञाननिष्ठ कसा होईल हे आपण बघितलं पाहिजे. तात्यांनी एक लेख लिहिलेला आहे की हे मुसलमान हो, तुम्हाला जर आदर्श बाळगायचा असेल तर केमाल आतातुर्क पाशाचा बाळगा. केमाल पाशाने तुर्कस्थान मधले ज्या वेळेला खलिफा पद रद्द झालं त्यावेळेला तिथले सगळे इस्लामिक कायदे रद्द केले आणि तिथे पिनल कोड लागू केला.
आधुनिकतेच्या दृष्टीने टाकलेलं ते पहिलं पाऊल होतं. त्यांनी बुरखा वगैरे ह्या प्रथा मान्य केल्या नाहीत. आणि अनेक असे देश होते, आपण बघतो पूर्वी इराण वगैरे देखील होते, जे पुढारलेले होते. पण जिथे जिथे कट्टरतावादाचा उगम होतो तिथे तिथे पुन्हा एकदा हा इस्लाम फोफावतो. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आत्ताच काम केलं पाहिजे की ज्या मदरशातून ही शिकवणूक दिली जाते, ज्या मशिदींमधून हे फतवे काढले जातात, त्याला तिथे पायबंद बसवला पाहिजे. जिथे जिथे ही शिकवण दिली जाते की एका हातात कुराण दुसऱ्या हातात कम्प्युटर, हा भाबडेपणा आहे माझ्या दृष्टीने. तसं केलं तर कुठलाही मुसलमान दोन्ही घेईल आणि त्याचा धर्मच तो त्याचा धर्माचा प्रसार तो जास्त करेल. कारण का जर तुम्ही बघितलं की हे मोठे मोठे जे आतंकवादी संघटना असतात, स्वतः लादेन हा केमिकल इंजिनियर होता, नंतर इंडियन मुजाहिदीन स्थापन करणारा डॉक्टर होता, पुण्यातनं एका भूलतज्ञाला अटक केली, तो इस्लामिक स्टेट फॉर इराक अँड सिरियाशी संबंधित होता. म्हणजे शिकलेला असू दे, निर्बुद्ध असू दे, कुठलाही मुसलमान हा धर्माकडे त्यांच्या पहिला आकृष्ट होतो. आणि त्यांना जी धार्मिक शिकवण मिळते ती बंद करायला पाहिजे, म्हणजे मदरसे बंद करायला पाहिजे. त्याच्यातूनच हे अतिरेकी निर्माण होतात. आसाम राज्याने या विषयी कठोर पाऊल उचललंय, त्यांनी मदरसे बंद करायला सुरुवात केलेली. तर अशा पद्धतीचं काय म्हणू आराखडा हा सगळीकडे व्हावा आणि सगळ्या देशात तो जर राबवला गेला तर पुढच्या 10 वर्षात आपल्याला त्याचा भेद दिसून येईल. आत्ताच्या आणि पुढच्या 10 वर्षात की लोकांची कट्टरता ही जेवढी कमी होईल तेवढं आपल्या दृष्टीने चांगलं आहे. हो, म्हणजे ह्याला इथे आपल्या राजकारण्यांनीच मदत करणं किंवा राजकारण हे सगळं बघतोय, त्यांच्या राजकारण्यांच्या शिवाय पुढे काही गोष्टी होतच नाहीयेत ना. म्हणजे स्वातंत्र्यापासून आपण हे बघतच आलेलो आहोत. अर्थात म्हणजे त्यामुळेही मनात शंका येते की आपलं हिंदूंचं राज्य टिकून राहणं फार महत्वाचं आहे. अगदी जसा मुसलमानांचा स्वतः मॅनिफेस्टो ते देतात, तसा हिंदूंनी स्वतःचा मॅनिफेस्टो हा हिंदू पुढाऱ्यांकडे द्यायला पाहिजे. पुढच्या वेळेला तुम्हाला जर आमचं मत हवं असेल तर या हिताच्या गोष्टी तुमच्याकडनं घडल्या तरच आम्ही तुम्हाला मतदान करू. ही धास्ती ज्या दिवशी हिंदू पुढाऱ्यांना वाटेल त्या दिवशी वटणीवर येते. अगदी खरं, हे आवश्यक आहे. आणि ते आपण मेजॉरिटी आहोत तेव्हाच आपण केलं तर काहीतरी होऊ शकेल. आणखी आपली संख्या घटत गेली आणि ही प्रजा वाढली की ते वर्कआउट होणंच शक्य नाही. हे अगदी बरोबर. गांधीजी म्हणजे मोहनदास करमचंद, मी गांधीजी म्हणतच नाही त्यांना कधी, मोहनदास करमचंद आणि सावरकर यांच्या भेटी नक्की किती वेळा झालेल्या आहेत आणि त्याचं निष्पन्न काय झालेलं आहे? असं काय? 2 वेळा भेटी झाल्या प्रत्यक्ष. पहिल्या भेटीत म्हणजे सावरकरांनीच त्यांना निमंत्रण दिलं होतं. विजयादशमी ब्रिटनच्या इंडिया हाऊसमध्ये सावरकर हे भारतीय सण साजरे करायचे. तर विजयादशमीच्या सणाचं निमंत्रण अध्यक्षपद हे गांधींना दिलं होतं. आणि त्या भाषणात गांधी म्हणाले होते की आपल्याला रामराज्य अभिप्रेत आहे, तर रामाने जशी म्हणजे सत्याची कास धरली, त्यांनी कठोर तपश्चर्या केली, सीतामाईने कठोर तपश्चर्या केली, त्यातून एक रामराज्य उभं राहिलं, ते आदर्श राज्य आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर सावरकर बोलायला उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की रामराज्य जर स्थापन करायचं असेल तर रावणाचा वध हा आवश्यक ठरतो, त्याच्याशिवाय रामराज्य प्रस्थापित करता येत नाही. त्यामुळे त्यांचे विचार तिकडे वेगवेगळे होते, जुळले नाहीत. रत्नागिरीत गांधीजी भेट घ्यायला आले होते सावरकरांची. त्यावेळेला देखील चातुर्वर्ण्य या विषयावर त्यांचे वाद झालेले आहेत की चातुर्वर्ण्य सावरकरांना नको होते. सावरकर म्हणायचे की चातुर्वर्ण्य असू देत किंवा जाती असू देत, या दोन्हीही हिंदू समाजासाठी घातक आहेत, त्या उकडून फेकून दिल्या पाहिजेत. पण गांधीजी त्यांचं जर आपण यंग इंडिया मधलं वाचलं किंवा त्यांचं गुजराती वृत्तपत्रातलं लिखाण वाचलं तर ते चातुर्वर्ण्याचे समर्थक होते. गांधीजी सुधारणावादी नव्हते. सावरकरांनी ज्या वेळेला अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य सुरू केलं त्यावेळेला एक भूकंप झाला होता. तर गांधीजी म्हणाले होते की हे जे समाज सुधारक जे अस्पृश्यता निवारणाची चळवळ चालवत आहेत त्याच्यामुळेच हे देव असं त्यांना संकटात टाकतो. तर ही अशी महान मतं होती महात्मा गांधींची. आणि 2 वेळा भेटी झालेल्या आहेत, पण अनेक विषयांवर ते वाद होते. जसं की अहिंसा, आत्यंतिक अहिंसा. सावरकर म्हणायचे की
आत्यंतिक अहिंसा ही कामाची नाहीये. सापेक्ष अहिंसा आम्हाला मान्य आहे, कारण का आम्ही शस्त्राचारी आहोत आणि आमचा दृढ विश्वास आहे आज जी जगात जी मोठी मोठी युद्ध होतात त्यात राष्ट्र टिकून उरतात ती शस्त्राच्या बळावर, आणि हे अनेक वर्षांचा हा सिद्धांत आहे, तो सिद्ध झालेला आहे. त्यामुळे जर आपला शत्रू हा शस्त्रसज्ज असेल तर त्याच्या पुढे त्याच्यापेक्षा जास्त शस्त्रसज्ज होऊन त्याच्यावर आक्रमण करून त्याची सत्ता खेचून घ्यायची हाच एक उपाय आहे. त्यामुळे त्यांची मतं ही कधी जुळणारी नव्हती, पण वैयक्तिक टीका त्या दोघांनी टाळली एकमेकांवर करायची. म्हणजे दोघांप्रती आदरभाव एकमेकांना होता. गांधींनी देखील सावरकरांचा उल्लेख वीर सावरकर असाच केलेला आहे आणि सावरकर देखील गांधींना महात्माजी या नावाने संबोधित करायचे. मी नाही करू शकत. ठीक आहे, धन्यवाद. आणखी काही कोणाच्या मनामध्ये प्रश्न आहेत? कोणाला काही बोलायचंय? बहुजन असावेत. एक प्रश्न होता पण त्याचं उत्तर खूप लांबेल म्हणून मी तो टाळत होतो. हरकत नाही, विचारा विचारा. भारताचं अखंडत्व कायम राहावं म्हणून प्रत्येक वेळेस आग्रही असणारे सावरकर आणि स्वातंत्र्य मिळवल्यानंतर अचानक गुप्त झालेले सावरकर, किंवा त्याच्यानंतर कुठेही सावरकरांचं कुठल्याही प्रकारचं असं विधान नाही किंवा काहीच नाही, असं का झालेलं असावं? त्याची कारणं काही मला माहिती आहे, पण ती आपल्याकडून जर अजून स्पष्ट झाली तर मला आनंद वाटेल. मुख्य कारण होतं गांधी हत्या, ज्याच्यात सावरकरांना खूप यातना झाल्या, खूप काही भोगावं लागलं. जसं लियाकत अली ज्या वेळेला भेटायला आला त्यावेळेला देखील सावरकरांना 100 दिवस तुरुंगात डांबलं, आणि हे ऐन निवडणुकीच्या आधी डांबलं. त्यामुळे सावरकरांना कुठेही आपलं मत मांडता कामा नये. त्यांनी यासाठी नेहरूंनी पुढाकार घेतला होता. सावरकरांची एकही गोष्ट नेहरूंनी मान्य केली नाही, कुठलीही सूचना मान्य केली नाही, आणि पद्धतशीरपणे गांधी हत्येनंतर संघाला, नंतर हिंदू महासभेला आणि अन्य जे हिंदू समविचारी संघटना होत्या त्यांना दाबून टाकलं गेलं. त्याच्यामुळे सावरकरांनी देखील स्वतः 1945च्या निवडणुकांनंतर निवृत्ती स्वीकारली होती. त्यांनी सांगितलं होतं हिंदू सभेचा मला पुन्हा एकदा अध्यक्ष बनवू नका, माझी तब्येत ठीक नाही. आणि 45च्या निवडणुका झाल्यानंतर सुद्धा 3 महिने सावरकर आजारी होते. त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला एक. त्याच्यानंतर मानसिक परिणाम त्यांच्यावर झाला की हिंदू समाजाने त्यांना तेवढी साथ दिली नाही. आणि पुढे मग हळूहळू अभिनव भारत सांगता समारंभात त्यांनी केलेलं भाषण आहे की फाळणी झाली, ही जर चूक झाली हे तुम्हाला आता कळलं तर ते ठीक आहे, पुढच्या 10 वर्षात ती चूक तुम्हाला सुधारून घेता येईल. पण ते जर कळलं नाही तर आज एक पाकिस्तान दिलेलं आहे, पुढे पुढे या देशात अशी अनेक पाकिस्तानं उभी राहतील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हिंदूच असतील, असं भाषण त्यांचं सुप्रसिद्ध भाषण आहे ते. तर सावरकर काय म्हणतो वृद्धापकाळाकडे झुकलेले होते, प्रकृती ठीक नव्हती, त्यातही त्यांना कारावास भोगावा लागला, सगळ्या बाजूने त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं. तरी देखील अनेक सामाजिक विषय त्यांनी हाताळले. पण नंतर हिंदू महासभेला जो गांधी हत्येमुळे फटका बसला होता किंवा संघाला जो फटका बसला होता त्यातून हिंदू सभा देखील सावरू शकली नाही, राजकीय शक्ती संपुष्टात आली. आणि त्याच्यामुळेच मग पुढे चीनच्या वेळेला देखील सावरकरांनी नेहरूंना सावधानतेचा इशारा दिला होता की चीन हा आपला काय सख्खा मित्र नाही, तो कधी ना कधी घात करणार. त्याही इशाऱ्याकडे नेहरूंनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं. पंचशीलच्या मागे लागून हिंदी चिनी भाई भाई असं म्हणून आपले जे म्हणजे खडकीचा जो दारुगोळा निर्मितीचा कारखाना आहे तिथे ती दारुगोळा निर्मिती थांबवली होती की चीन आमचा कधी विश्वास करणार नाही, आणि झालं तेच. त्यामुळे सावरकर वेळोवेळी इशारे देत होते, पण दुर्लक्ष करणं आणि पद्धतशीरपणे दाबून टाकणं हीच नीती नेहरूंनी अवलंबली शेवटपर्यंत. बेसिकली मला कळलं होतं की ब्रिटिशांनी आपल्याशी जो कॉन्ट्रॅक्ट केला, म्हणजे आपण म्हणतो स्वातंत्र्य मिळालं म्हणून, पण दॅट वॉज अ कॉन्ट्रॅक्ट असं एक मला माहिती. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं
की प्रत्यक्ष राजकारणात सावरकरांनी म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रत्यक्ष राजकारणात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाग घेऊ नये असा काही क्लॉज होता का त्याच्यात? नाही, तसा काही कुठला क्लॉज माझ्या वाचनात नाही आलेला. अट तर त्यांना आधीच घातली होती ती ब्रिटिशांनी, रत्नागिरी सोडून जाऊ नये आणि राजकारणात भाग घेऊ नये. पण त्या सावरकरांची सगळ्या अटींमधनं मुक्तता 1937 साली झाली होती. अच्छा, गैरसमज दूर झाला आज. मी एक विचारू का? मी केदार आठवले. नमस्कार सत्यकीजी. मला असं विचारायचं आहे की सावरकरांची कुठली भाषणं अशी युट्यूब किंवा ऑडिओ फॉर्मॅटमध्ये त्यांच्या आवाजात आणि पूर्ण अशी कुठे मिळतील का? पूर्ण भाषणं उपलब्ध नाही आहेत युट्यूबवर. एकच भाषण आहे, ते त्यातला अंश उपलब्ध आहे. savarkar.org वर जर तुम्ही व्हिजिट दिली तर तो मी पाहिलाय, पण संपूर्ण कुठे? आणि तो आवाज त्यांचाच आहे का? ते त्यांचाच आवाज येतो. ते एकमेव भाषण तेवढंच उपलब्ध आहे. अच्छा. त्यांची भाषणं लिहिलेली भाषणं लिहिलेली आहेत. हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून त्यांनी जी भाषणं केली ती लिखित स्वरूपात आहेत. त्या पुस्तकाचं नाव हिंदू राष्ट्र दर्शन आहे. नंतर विविध सामाजिक भाषणं ही देखील तुम्हाला लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. सावरकर स्मारक.com वर ती उपलब्ध आहेत. PDF तुम्हाला डाउनलोड करता येतील, पण ऑडिओ व्हिज्युअल त्याचे नाहीत उपलब्ध. ओके, थँक्यू. विदर्भ साहित्याने एक सावरकर, समग्र सावरकर म्हणून 8 विभागामध्ये जे ग्रंथ प्रसिद्ध केले होते, त्याच्यात माझी जन्मठे वगैरे सगळे हे होतेच, पण त्याच्यात सावरकरांचे निबंध सुद्धा होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयावरती मांडलेली अशी ती 8 पुस्तकं होती, अत्यंत वाचनीय. आणि त्यामध्ये सावरकरांनी केलेले विविध भाषणं, त्यांचे गोषवारे आणि त्यांनी त्यांचे विचार हे अगदी स्पष्टपणे त्या सगळ्या ग्रंथांमधून मांडलेले गेले होते. ते जर वाचनात आले, आता माझ्याकडे ते होते, पण ते जर वाचनात आले तर सावरकर समजून घेण्यासाठी खूप खूप मदत होऊ शकते. निश्चितच. आणखीन एक मला माहिती नाही असं आहे की नाही, मी केदार बोलतोय परत. असं सावरकर जिथे शिकले किंवा ज्या जेलमध्ये होते, जसं की रत्नागिरी किंवा काळापाणी किंवा पुणे, असं काही टुरिझम टाईप असं काही आहे का की मे बी नॉट इन फ्यू डेज बट ओव्हर अ मंथ, ईच संडे किंवा असं काही? असं कुठे मी ऐकवत आहे. म्हणजे आता सध्या तुम्ही बघायला गेलात तर माझ्या ओळखीतले कॅप्टन निलेश गायकवाड ते अंदमानची सफर नेतात. नंतर आता पार्थ बावस्कर, शरद पोंक्षे हे मिळून अंदमानला यात्रा. अंदमानच आहे, पण रत्नागिरी किंवा रत्नागिरीचं नाहीये किंवा बंगाल. मी एकांशी बोलतोय त्याविषयी. म्हणजे बहुतेक आमचं दिवाळीच्या नंतर ते ठरेल की रत्नागिरी, नाशिक या ठिकाणी देखील जाऊन यात्रा घडवून आणायची, कुठे कुठे गेले होते. आणि रत्नागिरी विषयी तुम्हाला माहिती जर हवी असेल तर पुन्हा एकदा सावरकर स्मारक.com वर सावरकर स्मारकानेच एक माहितीपट तयार केलेला आहे. अच्छा. 50 मिनिटाचा आहे आणि सावरकरांचं सगळं कार्य रत्नागिरीतलं त्याच्यामध्ये आहे. कुठे कुठे गेले, त्यांनी मग मंदिर मुक्ती आंदोलन कसं केलं, किंवा अखिल हिंदू उपारगृह निर्माण केलं, ते कसं चालवलं वगैरे, त्याची सगळी माहिती आहे. ओके, थँक्यू. मला वाटतं आता थांबूया. कोणाला अजून काही विचारायचंय? गेले जवळजवळ सव्वा तास सात्यकींनी वीर सावरकर आणि हिंदुत्व या विषयावर जे काही विचार मांडले, त्यात बऱ्याचशा नव्या गोष्टी कळल्या, काही गोष्टी आपल्याला माहिती होत्या. हे सगळं ऐकल्यानंतर मी असं म्हणेन की सावरकरांसारखा अत्यंत द्रष्टा, थोर क्रांतिकारक आणि त्याच्या विचारधारा दुर्दैवाने आपल्याला पचवता आल्या नाहीत. हेच खरं आहे. कारण एवढा मोठा माणूस, त्याचं सगळं साहित्य वाचल्यानंतर आणि हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं की या व्यक्तीला आपल्या देशात जो बहुमान मिळाला पाहिजे होता, जो सन्मान मिळाला पाहिजे होता, तो कधीच मिळाला नाही. आपण त्यांना खरंच पचवू शकलो नाही, हेच खरं आहे.
सात्यकी सर तुमचे खूप खूप आभार. मला असं कळलं की आज संध्याकाळी तुम्ही सावरकर अध्यासनमध्ये एक भाषण आज का काल हा, तर ते संपून आज तुम्ही आमच्याकडे रात्री इथे उपस्थित राहिलात आणि अतिशय अल्प अशा परिचयावर आमच्या यशस्वीताई ओळखीच्या आहेत. परत कधीतरी एकदा तुमच्याकडून सावरकर या विषयावर परत ऐकायला नक्की आवडेल आम्हाला. तुम्हाला कधीही वेळ असेल तेव्हा आमच्या लोकांना अगदी निश्चितपणे आवडेल. आमची नेहमीची उपस्थिती असते त्याच्या जवळजवळ दुप्पट उपस्थिती आज झालेली आहे आणि तेव्हा तरी मी तुम्हाला विनंती करीन. तोपर्यंत शुभरात्री. धन्यवाद. मनापासून आभार. ठीक आहे. अच्छा.